जय जय रामकृष्ण हरी. श्री सद्गुरू महाराजांची अशीच प्रवचने श्रवण करण्यासाठी कीर्तन प्रवचनमाला या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय श्रीराम. ज्ञानेश्वर महाराज की जागे भक्तीचा दिवाला तुझी दैवाचा सुतला अनेकने माझे मना होका पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनेकने माझे मना होका पंडित शहाणा तो का म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझे मना होका पंडित शहाणा. नवविधा भक्तीचा विचार करत असताना आज आपल्याला वंदन भक्तीचा विचार करायचा आहे. आतापर्यंत श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन आणि अर्चन अशा 5 भक्तींचा विचार आपला आतापर्यंत झाला. काल आपण पादसेवन भक्तीचा विचार अर्चन भक्तीचा विचार विस्ताराने केला. पूजा नेमकं कशी करावी, काय करावी, कोणाची करावी, कधी करावी असा सगळा विचार आपण काल केलेला आहे. वंदन भक्तीचा विचार करायचा आहे. भक्ती आणि भक्तीच्या प्रकारांचा विचार करत असताना अंतःकरणामध्ये असलेली जी चित्तवृत्ती आहे त्या चित्तवृत्तीला जी झालेली द्रवीभूत अवस्था आहे आणि द्रवीभूत झालेलं जे चित्त आहे त्या चित्ताच्या ठिकाणी असलेली ही जी वृत्ती ही भगवंताकडे अखंड प्रवाह रूपाने असणं याला भक्ती म्हणतात असं भक्ती रसायनातल्या एका व्याख्येने आपण पाठीमागं ऐकलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या व्याख्याचा विचार करत असताना पद्मपुराणकारांनी आपल्याला असं सांगितलं की तुम्ही आपल्या जीवनामध्ये कोणतीही क्रिया करा, कोणतीही क्रिया करा पण ती हरिम उद्दिष्य असा काल आपण विचार करत होतो. हरिम उद्दिष्य भगवान श्री हरीच्या उद्देशाने केलेली या जीवनातली कोणतीही क्रिया ती भगवंताची भक्तीच आहे असं सांगितलं. फक्त आपल्याला तिथं कर्मशास्त्र आणि भक्तिशास्त्राचा विचार थोडासा विस्ताराने आपण काल पाहिला होता. एक आहे भगवान श्रीहरीच्या दृष्टीने केलेली कोणतीही क्रिया त्याच्या उद्देशाने प्राप्तीच्या दृष्टीने केलेली कोणतीही क्रिया ही भक्ती आहे असा विचार आपण करतोय. पण हा विचार करत असताना त्या चित्तवृत्तीमध्ये ही चित्तवृत्ती तयार कधी होईल? भगवान श्रीहरीच्या उद्देशाने ही अशी चित्तवृत्ती तयार होण्याकरता काहीतरी त्याच्याकरता भूमिका करावी लागेल ना. आपण मागे किंवा सगळेच आपण सातत्याने एक विचार करतोय. एखादी गोष्ट एखाद्या देवळीमध्ये ठेवायची असेल तर त्या देवळीमध्ये असलेली नको असलेली वस्तू आपल्याला बाहेर काढावी लागते. हे जसं व्यवहारातलं तत्वज्ञान आहे का नाही, व्यवहारातला हा साधा विचार आहे. आपल्याला मौल्यवान असलेली गोष्ट जर आपल्याला हृदयामध्ये परमात्मा दाखवण्याकरता पण हृदयामध्ये असलेल्या विकारांची निवृत्ती अगोदर होणं गरजेचं आहे ना. तसं इथं हरिउद्देश्य या क्रिया होण्याकरिता भगवान श्री हरीच्या परमात्म्याने परमतत्वाच्या प्राप्तीच्या दृष्टीने कोणतीही क्रिया असेल तर त्याला भक्ती म्हणतात असं जरी पद्मपुराणकारांनी आम्हाला सांगितलेलं असलं तरी ती चित्तवृत्ती तयार होण्याकरता काय करावं लागेल? आपल्याला भक्तिरसामृत सिंधू नावाच्या ग्रंथामध्ये अत्यंत प्रसिद्ध बहुतेक सर्वांच्या ऐकण्यातली पाठातली एक व्याख्या सांगितलेली आहे. अन्याविलासितम शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती इति उत्तमा असा आपल्याला श्री रूप गोस्वामींनी ही व्याख्या केलेली आहे. अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. अन्य याच्याची बघा एक मुद्दे फार महत्वाचे. आपण काय करतोय आता भक्ती या शब्दाची व्याख्या पाहतोय. रोजच्या प्रवचनामध्ये आरंभाला एक भक्तीची व्याख्या आणि मग त्या भक्तीतून त्या प्रकाराकडे आपण येतोय. रोज एक भक्ती मग ती नारदपंचरथ तंत्रातली असेल, भक्ती चंद्रिकेतली असेल किंवा अन्य कुठल्या तरी भक्तिशास्त्रातल्या ग्रंथातली असेल. आज मी भक्ती रसामृत सिंधू नावाच्या ग्रंथातली एक अत्यंत प्रसिद्ध व्याख्या आपल्याला सांगतोय. अन्याभिलाषितम शून्य 1, ज्ञान कर्मादि अनावृतम 2, अनुकूल्येन 3, अनुशीलनम 4, भक्ती इति उत्तमा. उत्तम भक्ती म्हटल्यावर काहीच श्री रूप गोस्वामींनी याला उत्तम भक्ती म्हटलंय. म्हणजे उत्तम भक्ती म्हटलं असेल तर मग आनंद असली पाहिजे ह्या त्याच्यातून अर्थ निघाला. आनंद भक्ती काय? दांभिकता. भक्तीचं सोंग आणणं ही आनंद भक्तीच आहे ना. आता ती दांभिक भक्ती, व्यभिचारी भक्ती वगैरे वगैरे भक्तीचे प्रकार वेगवेगळे केलेले आहेत. दांभिक भक्ती आणि भक्ती करत असलेला आवाज सोंग काही लोक आणतात आम्ही फार भक्ती करतोय असं दाखवण्याला दांभिक भक्ती म्हटलं जातं. व्यभिचारी काय? रोज एका देवाची भक्ती करणं. ते आपण सांगत नाही का सगळेच कीर्तन करा. सोमवार म्हटलं की शंकराच्या मंदिरात, मंगळवार म्हटलं की देवीच्या मंदिरात, गुरुवार म्हटलं की पांडुरंगाच्या मंदिरात. हे चाललेलं असतं. सोमवार म्हटलं की शंकराच्या मंदिरात, रोज जायचं शंकराच्या मंदिरात. शंकराला असं वाटायला लागतं हा रोज माझ्याकडे येऊन माझी भक्ती करतोय, आता प्रसन्न व्हावं असं म्हणेपर्यंत हा दुसऱ्या दिवशी मंगळवारी देवीच्या मंदिरात जातो.
मंगळवार आता अशी काही संतोषी मातीची तो भक्ती करत असतो. नवरात्र सध्या चालूच आहे. देवीला असं वाटतं आता याच्यावर प्रसन्न व्हावं. शंकर देवीला सांगतात जरा जपून जरा जपून. मला पण असंच वाटत होतं पण हे लगेच तिकडे गेले दुसरीकडे. देवीने सांगितलं तुमचं तसं होत असेल पण माझं होत नाही, माझ्याकडे आलेले गिऱ्हाईक जातच नाही असं म्हणून देवीने प्रसन्न होण्याचं ठरवलं. तेवढ्यात हा पांडुरंगाच्या मंदिरात बरोबर म्हणजे बदलाबदली आपली चालली कडे सतत निष्ठानिष्ठी चाललेली असते. असं जे निर्माण झालेली जी काही निष्ठानिष्ठीची याला व्यभिचारी भक्ती म्हटलं जातं. आपला विचार आता काय करायचं आपल्याला अन्याभिलाषितम शून्यम. 4 मुद्दे फक्त आपल्याला पाहिजे त्याच्यात. अन्याभिलाषितम शून्यम 1, ज्ञान कर्मादि अनावृतम 2, अनुकूल्येन 3 आणि अनुशीलनम 4. भक्ती किती उत्तम. रूप गोस्वामी आम्हाला सांगतात ही उत्तम भक्ती आहे. या मुद्द्यामध्ये जे सांगितले ना ती उत्तम भक्ती आहे. आता अन्याभिलाषितम शून्यम म्हणजे काय? कोणत्याही इतर पदार्थाची अभिलाषा नसणं याला अन्याभिलाषितम शून्य म्हटलं जातं. नारद भक्ती सूत्रात एक सूत्र आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये 84 सूत्र आहेत. आपण ग्रंथ वाचलेला असेल पाहिलेला असेल त्याच्यामध्ये एक सूत्र आहे या दृष्टीने अन्याभिलाषितम शून्यम. नारद भक्ती सूत्रातलं सूत्र सांगू का? सा न कामय माना. 7वं सूत्र आहे नारदांच्या भक्ती सूत्रातलं. 7वं सूत्र आहे सा न कामय माना. सा म्हणजे ती. सा या शब्दाचा अर्थ आहे ती. न कामय माना. कामय माना म्हणजे इच्छा नाही. न कामय माना कोणतीही इच्छा नाही. भक्ती म्हणजे काय? सा न कामय माना ही व्याख्या केली हो. नारदांनी ही व्याख्या केली आहे. जिथं कोणतीही कामना नाही तिला भक्ती म्हणा. कोणतीही कामना नाही. कामनाच नाही, इच्छाच नाही, मागणच नाही. आपला प्रसिद्ध अभंग सांगा ना. काठी मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. विश्वंभर बाबापासूनची परंपरा आपण तुकाराम महाराजांच्या चरित्रात सांगतो. वडिलांची रीत जाणत असो काही मागायचंच नाही, काही मागायचं नाही. अन्याभिलाषितम शून्यम. बघा अन्य म्हणजे बाकीचं. अन्य या शब्दाचा अर्थ काय? एकाशिवाय जे आहे ते अन्य आहे. अनिक. अन्य या शब्दाचा अर्थ अनिक. अनिक कोणाला म्हटलं जातं? एक सोडून जे दुसरे आहेत त्याला अनिक म्हटलं जातं. एक सोडून जे दुसरे आहेत ना त्याला अनिक म्हटलं जातं. वृत्ती प्रवाहाने त्याला नाना शब्द सांगितला. नाना कहे है एक से जो अधिक होता है उसे नाना कहते हैं. म्हणजे आपल्यातला नाना नव्हे आपण ज्याला नाना म्हणतो तो नाना नाही. ही वृत्ती प्रवाहाची निश्चयदाजींची पंक्ती आहे बरं का. आपल्याला काय सांगायचं? एकाशिवाय दुसरं जे आहे ना त्याला अनिक म्हणायचं आहे. ते अनिक म्हणजेच नाना आणि नाना म्हणजेच अन्य. एवढं सांगायचं. अन्य एकाशिवाय जे दुसरं आहे त्याला अन्य म्हटलं जातं. अन्य अभिलाषा. अभिलाषा म्हणजे काय? आशा, इच्छा. अभिलाषा या शब्दाचा अर्थ इच्छा. अन्याची शून्य. एकधनीला चित्ती. अभिलोकमयिता पती. एकतत्व नाम. बस हे ज्याला झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये एक सोडून असलेलं जे काही बाकीचं आहे. एक सोडून असलेलं. आता गमत आहे एक सोडून नाहीच तर असलेलं कसं काय? एकमेव द्वितीय ब्रह्म आहे ना. पण भ्रमाने वाटत असलेलं पुन्हा आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे ना. तर सगळं नाहीतरी आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळेच वाटायला लागलं ना. पुन्हा वेदांत चालू बघ आहे. पुन्हा भक्ती असं कुठं असं हे वेदांत शास्त्राचे मुद्दे येतातच. अन्य म्हणजे जे वाटायला लागलं आम्हाला त्याची अभिलाषा शून्य म्हणजे त्याच्याबद्दलची इच्छा नसणं. अन्य अभिलाषितम अन्याभिलाषितम शून्यम. बाकी कोणत्याही पदार्थाची जिथं इच्छा नाही, कोणत्याही पदार्थाची इच्छा नाही. प्रल्हादाच्या कथेमध्ये एक वाक्य आपल्या सर्वांच्या ऐकण्यातलं असेल. भगवान नरसिंह परमात्मा प्रल्हादाकरता प्रगट झाले बरोबर आहे. देवा होता हाके सरसी उडी घालून या स्तंभ उडी वगैरे सगळं आल्यानंतर भगवान नरसिंह परमात्म्याने प्रल्हादाला ते शांत होण्याचं प्रकरण आहे. म्हणजे किती प्रयत्न केला तरी देव शांत होईना. 6व्या 7व्या स्कंदामध्ये हा विषय आलेला आहे भागवताच्या. किती प्रयत्न केला तरी काही शांत होईना. वेगवेगळ्या पद्धतीची सगळी विनंती करण्याचा परंतु कुणाचं धाडसच होईना. देवाच्या समोर जायचं म्हटलं की धाडस होईना.
शेवटी सगळ्यांनी लक्ष्मी मातेला विनंती केली. लक्ष्मी माता यायच्या करता तिथं निघाल्या, पण त्याही घाबरून माघारी आल्या. शेवटी सगळ्या देवाधिकांनी विचार काय केला, हा कोणा करता अवतार आला, प्रल्हादा करता, ते बघून घेईल. मग ते प्रल्हाद ज्यावेळेस तिथं गेले, प्रल्हादांनी स्तुती केली. स्तुती केल्यानंतर भगवान नृसिंह परमात्म्याचा अवतार शांत झाला. शांत झाल्यानंतर मग प्रल्हादाला देवाने आपल्या मांडीवर घेतलं. मांडीवर घेऊन डोक्यावर हात फिरवला आणि हात फिरवल्यानंतर भगवान नरसिंह परमात्म्याने प्रल्हादाला विचारलं, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे? प्रल्हादांनी सांगितलं, काही नको देवा, मला तुम्ही माझ्याकरता अवतार घेतला, आता हे जगात प्रसिद्धी मिळाली का नाही, माझ्याकरता अवतार घेतला. एक दुसरी गोष्ट, माझ्याकरता अवतार घेतला हेच माझ्याकरता फार मोठं आहे, माझ्या रक्षणाकरता, आणि तुमच्या मांडीवर मला घेऊन बसला हे तर अतिशय मोठं आहे मला. बस काही नको. नाही काहीतरी माग. नाही काही नको. नाही काहीतरी माग. मी सांगतोय ना, काहीतरी माग. नाही काही नको. नाही मागच म्हटल्यानंतर शेवटी प्रल्हादांनी काय मागितलं सांगू का? प्रल्हाद म्हणायला लागले, भगवंता मला द्यायचं असेल तर एक द्या, तुमच्याकडे काही मागण्याची माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण होऊ नये हेच मला द्या. काय सा न कामय माना अन्यादिलाशितम शून्यम. सूर्यदासांचं उदाहरण दिलं जातं. दोन्ही डोळ्याने आले. आता ते सूरदास, तुलसीदास, गुरुमंगल हे 6 बोट आहेत बरं काहींच्यात. म्हणजे प्रत्येकाकडे बोट आहे. मी सगळ्यांशी चर्चा पण केली, पण सगळ्यांकडे बोट आहे. सगळ्यांनी सांगितलं ते जरा घोटाळ्याचंच आहे. सगळे जे काही आपली महाराज वगैरे सगळ्यांना विचारलं. ते जरा चरित्रात वेगवेगळ्या पद्धतीची चरित्र असल्यामुळे पर्याय नाही त्याला. दोन्ही डोळ्यांनी आलेले सूरदास. सूरदासांना भगवान कृष्ण परमात्मा प्रसन्न झाले आणि भगवान कृष्ण परमात्म्यांनी सांगितलं, काहीतरी मागा. ते म्हटले, काही नको. नाही काहीतरी मागा. नाही काही नको. शेवटी भगवंतांनी सांगितलं, मी तुम्हाला दृष्टी देतो, जेणेकरून तुम्हाला दिसायला लागेल, तुम्हाला डोळे देतो. सूरदासांनी सांगितलं, मी तुला अंतःकरणातून चांगला पाहतोय, मला या दृष्टीची गरज नाही, नेत्रदृष्टीची गरज नाही. नाही तरी मी देणार आहे, डोळे उघडा. मी तुम्हाला दृष्टी दिली आहे. मला सगुण रूप माझं कसं आहे हे तुम्ही पाहिलं नाही ना. मी सगुणात कसा आहे, कसा टावळा आहे वगैरे वगैरे पाहिलं नाही. दृष्टी देतोय तेवढा डोळे. डोळे उघडा म्हटल्यानंतर सूरदासांनी डोळे उघडले आणि उघडल्यानंतर जे रूप दिसायला लागलं. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्यांनी गोड वर्णन केले. त्रिभुवन कमलम तमालवर्णम रविकरम ददाने वपूर्ण कुणाव्रतानं नामचम विजय केलं वस्तू निरवध्या. अत्यंत सुंदर असलेलं रूप दिसायला लागलं आणि ते रूप पाहिल्याबरोबर पाहून पाहून तृप्त झाले. सूरदास तृप्त झाले, डोळ्यात अश्रू येऊ लागले. आणि मग सूरदासांनी सांगितलं, देवा एक मागू का? देवाला आश्चर्य वाटलं. आगाव होता तोपर्यंत नको म्हणत होता आणि दिसायला लागलं की मागायला लागला. म्हणजे दिसलं की मागायची सवय तेव्हापासून ते दिसायला लागलं की मागायला लागला ना. किती आमदार होता तेव्हापासून मी माग म्हणतोय तर मागत नाही. बहुतेक आपल्याला कसं दिसलं की नवीन मोबाईल दिसला की अरे वा चांगलं दिसतंय घ्या. नवीन मोबाईल आणलं, नवीन काटाचं ढोकळं आणलं की लगेच नवीन तारची चौकी, अहो महाराज तुम्ही तास कुठे करता हो मला विचारलं. नाही मग द्या एक दिवस, आता काही नाही म्हणता येतं का? म्हणजे दिसलं की मागायची सवय. सूरदासांनी सांगितलं, देवा एक मागू का? देवानी विचार केला, ठीक आहे. नाही म्हणत होता तेव्हा मी द्यायला तयार झालो, आता तर मागायला तयार झालाय. काय पाहिजे? सूरदासांनी सांगितलं, काही नाही देवा, ही दिलेली जी दृष्टी ही मागायला घ्या, पुन्हा मला आंधळ करा, हेच माझं मागणं आहे. देवाला आश्चर्य वाटायला लागलं. देवानी विचारलं, सूरदास असं का मागताय, असं का मागताय? सूरदासांनी सांगितलं, काही नाही देवा, या डोळ्याने तुला पाहिल्यानंतर आता कोणालाही पाहिलं शिल्लक राहिलं नाही, म्हणून ही दृष्टी माघारी घ्या. अन्यादिलाशितम शून्यम याला म्हणा. उदाहरण खूप आहे. पुराण तुम्ही जितकं तुम्ही सांगाल तितकी उदाहरणे याच्यात निघता येतात. अन्यादिलाशितम शून्यम. काही अपेक्षा नाही. आता इच्छा केली की पावलो अशी अवस्था झाली ना, काही अपेक्षा नाही. वेगवेगळ्या पद्धतीचा विचार आपल्याला तत्वज्ञानाने सुद्धा प्राप्तव्य अध्यक्ष किंवा चौथीची खाली आपण नेहमीच ऐकतो. आता अपेक्षाच राहिली नाही. का? परमतत्व प्राप्त, जे प्राप्त करायचे ते प्राप्त झालंय ना. परमात्मा प्राप्त झाला, काय इच्छा शिल्लक राहणार आहे? जोपर्यंत परमात्मा प्राप्त नाही तोपर्यंत इच्छा राहत असते. पण एकदा परमात्मा प्राप्त झाला, आता कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही. परमात्माच, कारण त्या परमात्म्याने हे सगळं निर्माण केलेलं आहे. वेदांताचा सिद्धांत पुन्हा सांगू का? अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यक्षात मन गुंत का? शुक्तीचं ज्ञान कळालं, शुक्ती आहे हे कळालं, पुन्हा आपण म्हणू का नाही चांगली मिळाली असेल तर बरंच झाले. अरे कळालं ना, आता हे शुक्ती आहे म्हणून कळाली ना. शुक्ती आहे म्हणून कळालं की रजत नावाची जी अपेक्षा निर्माण होती ती निघून गेली ना.
अधिष्ठानाचं ज्ञान झालं, संपलं. तसं परमतत्वाची प्राप्ती झाली. मग या परमतत्वाच्या संबंधाने निर्माण झालेला हा पसारा, या पसारातल्या कोणत्या पदार्थाची इच्छा शिल्लक राहणार आहे? कोणतीही इच्छा शिल्लक राहणार नाही. सगळ्या इच्छा निघून जातील अशी अवस्था निर्माण होऊ शकते. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये ते डायोजिनियस नावाच्या एका तत्ववेत्याचं थोडंसं चिंतन आहे. डायोजिनियस जरा थोडंसं वेगळं होतंय, पण जरा विषय आला म्हणून सांगतो. तत्वज्ञानामध्ये गण जोशींच्या तत्वज्ञानामध्ये त्याचा विस्तार फार आहे. ते तत्ववेत्ते सुद्धा पण का ज्ञानोबारायण, ज्ञानेश्वरी किंवा आपण गाथा हे जे तत्वज्ञान आहे, या तत्ववेत्यांचा थोडा अभ्यास जर झाला तर आपल्या लक्षात येते की यांचं किती गुंतवणूक आहे किंवा कितपत आपल्या जवळ आहे, कितपत आपल्या जवळ आहे. पौराणिक दृष्टिकोनातून तरी अभ्यास करायला हरकत नाही आपल्याला, भारतीय तत्वज्ञानाचा आणि पाश्चात्य तत्वज्ञानाचा. ते डायोजिनियस सकाळच्या वेळेला ते सूर्याची किरण घेत बसलेला होता. डायोजिनियस म्हणजे अतिशय आता सामान्य राहायचा, सगळे मळके कपडे असायचे, ते सगळं नेहमी सकाळच्या वेळेला ती सूर्य किरण ते अशी खात बसलेला होता. आपण ते सकाळचं कोवळं ऊन खाणं म्हणतात त्याला. कोवळं ऊन ते सूर्य किरण घेत बसलेला होता. आणि सकाळच्या वेळेला एक फार मोठा सम्राट, एक फार मोठा राजा त्या डायोजिनियसकडे आला. तो त्याचा शिष्य होता आणि त्याला म्हणायला लागला, अहो गुरुजी, तुम्ही असं एका झाडाखाली कुठेतरी राहता, तुमच्याबरोबर एक पुत्र असतं कायम, त्या हातामध्ये काठी असते, दुसऱ्या हातामध्ये कटोरा असतो आणि इकडं तिकडं तुम्ही भिक्षा मागत तुम्ही फिरता, मला बरं वाटत नाही. मी तुमचा शिष्य आहे, या नगराचा सम्राट, मी तुमचा शिष्य आहे. तुम्ही तुमच्याकरता काय करू मी सांगा. एखादा चांगला महाल बांधून देऊ का तुम्हाला? एखादं चांगलं असं एखादी चांगली बघा तुम्ही, ते चांगली स्पेशल रूम म्हणतात ना त्याला, एसी वगैरे असलेली, तर ते एखादं चांगलं तुम्हाला करून देऊ का? माझे गुरु आणि असं रस्त्यावर राहतात, मला बरं वाटत नाही. काय तुम्हाला देऊ सांगा, काय तुम्हाला देऊ सांगा. तो आता आडवा येऊन बोलत होता. सकाळच्या वेळेला ते सूर्य किरण घेत होते, ते आडवा येऊन बोलत होता. म्हणजे ते आडवा वाजल्यामुळे काय झालं होतं, सकाळचं ऊन खाणं ते आडवा आलं ना, ते ऊन लागे ना, ते डायोजिनियस अस्वस्थ झाले. आणि हा पुन्हा पुन्हा म्हणतोय, काय देऊ तुम्हाला, काय देऊ तुम्हाला, काय देऊ तुम्हाला. डायोजिनियसने सांगितलं, तू काही देऊ नको, फक्त इथून थोडा बाजूला हो, देणारा भरपूर द्यायला नाही मला, तू फक्त बाजूला हो, बाकी काहीच नाही, तुझ्या देण्याचा काहीच अर्थ नाही. आपला विषय काय, अन्य अभिलाषितम शून्यम. पुन्हा तिथं येत आहे, अन्य अभिलाषितम शून्यम. बस काय पुढं, ज्ञान कर्मादि अनावृतम. कर्मज्ञानाने जे अनावृत आहे, याच्याकरता सुद्धा नारदांचं भक्तिसूत्राचं सूत्र सांगतो. कर्म ज्ञान योग अपि अधिकतरा सातू कर्म 26व सूत्र आहे. सातू कर्म ज्ञान योग अपि अधिकतरा. कर्म ज्ञान आणि योगापेक्षा सुद्धा श्रेष्ठ अशी भक्ती सांगितली. ज्ञान कर्मादि अनावृतम, अन्याभिलाषितम शून्यम, ज्ञान कर्मादि अनावृतम. तिसरा मुद्दा, अनुकूल्येन. भगवंताला अनुकूल अशा पद्धतीचा व्यवहार आपल्याकडनं घडलं. देवाला काय आवडतं ते आपण करावं. ह्याची थोडं भक्ती आवडते शब्द इथं आवडते असा आलाय. पावी माया संसाराची. देवाला काय आवडतं ते करणं त्याला भक्ती म्हणतात. हो, बायकोने नवऱ्याला काय आवडतं ते करावं का तिला आवडतं ते करावं. नवीन लग्न झालं आणि तिने अगदी चहा तयार केला, कपडशीमध्ये घेतला आणि नवऱ्याला आणून दिला. एक 4-5 दिवसानंतर आणून दिला. त्याने सांगितलं नाही मी चहा घेत नाही. ते म्हणते मी केलाय. तो म्हटला नाही तू केला असला तरी मी घेत नाही. अहो मला आवडतोय म्हणून मी केलाय. तो म्हटलं तुला आवडतो हा तुझा प्रश्न आहे, पण मी घेत नाही. नाही अगदी चांगला अद्रक आणि गळा कुणी नसल्यामुळे दुधाचा केलाय. सगळ्यात महत्वाचं असतं, कारण कुणी नव्हतं, सासू नव्हते, कुणी नव्हते, घरात कुणी नसल्यामुळे दुधाचा, अगदी दुधाचा केलाय, पाणी अजिबात टाकलं नाही, अजिबात नाही म्हटले. तो म्हटला जरी सगळं खरं असलं तरी मला आवडत नाही. मी जन्मल्यात मला आठवतं तेव्हापासून मी चहा पिलेलो नाही. मला आणखी चहा, माझ्या जीवेला चहाची अगदी हे म्हणजे चहा न पिणाऱ्याबद्दल चालेल बरं का. अजिबात नाही म्हटलं, मी चहा घेतच नाही त्यातला. ते म्हटले नाही काही जरी असं तरी मी केलंय ना. तू जरी केलं असं तरी मी घेत नाही. मला आवडतोय म्हणून तरी घ्या. म्हणतोय का मी अनुकूल नाहीये, हे प्रतिकूल झालं. अनुकूलेनं आपण काय, भगवंताची सेवा अनुकूल जी असेल तिला भक्ती म्हणा. आणि चौथा मुद्दा सांगितलाय अनुशीलनम. भगवंताचं अनुसरण करणारी जी असेल तिला भक्ती म्हणा. वेगवेगळा विचार आपल्याला भागवत ग्रंथामध्ये त्याचा विस्तार भरपूर आहे, त्याचा विस्तार जास्त करण्यास वेळ नको घालवायला. अन्याभिलाषितम शून्यम, ज्ञान कर्मादि अनावृतम, अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती इति उत्तमा. प्रश्न असा निर्माण झाला
व अशा पद्धतीची भक्ती निर्माण होण्याकरिता काय करावं लागेल? कारण अन्यादिलाशितम शून्य होण्याकरिता मन कसं तयार व्हावं लागेल ना. मन तर हे सगळा मनाचा विषय आहे. अभिलाषा निर्माण होते ती मनात निर्माण होते, मनात निर्माण होते आणि म्हणून मग मन इकडे तिकडे धावायला लागतं. एक धरतीकडे आपण काय ऐकलं, इकडे तिकडे फिरायला लागतं. मनामध्ये वेगवेगळे संकल्प विकल्प निर्माण होतात. नाहीतरी मनाची व्याख्या विचारसरण्याने आम्हाला काय सांगितली? अंतःकरणाची संकल्प विकल्प करणारी जी वृत्ती असते त्याला काय म्हणतात? मन. मन बुद्धी चित्त अहंकाराच्या व्याख्या केलेली आहेत ना. अंतःकरणाची निश्चय करणारी वृत्ती त्याला म्हणायचं बुद्धी, अंतःकरणाची संकल्प विकल्प करणारी वृत्ती त्याला म्हणायचं मन, अंतःकरणाची पूर्वापार चिंतन करणारी वृत्ती त्याला म्हणायचं चित्त आणि अंतःकरणाची अहंग्रहण करणारी वृत्ती त्याला म्हणायचं अहंकार. मन बुद्धी चित्त अहंकार. याच्यामध्ये मनाचा विचार मात्र हे सगळं मनाचा विषय आहे ना. मग कसं काय? ही निर्माण अशी भक्ती होण्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता ज्ञानोबाईंनी दिलेलं उत्तर फार गोड आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तो भगवंतांनी दिलेलं उत्तर आहे, तू मन हे मीची करी बस माझे भजनी प्रेम धरी. मग पुढं काय? सर्वत्र नमस्कारी मग एकाचे. एवढं याच्याकरता कर. अन्याविलासितम शून्य व्हायचंय ना. अन्याविलासितम शून्य व्हायचं असेल तर तू मन हे मीची करी, मन हे मीची करी. मग माझे भजनी प्रेम धरी, माझे भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी. नमस्कारी काय आहे? वंदन भक्ती. गीता आलो आपण नमस्कारी गीता आलेलं आहे आपल्या हे. तू मन हे मीची करी हे फार महत्वाचं आहे. मन हे मीची करी. मी आपल्याला एक अर्थ सांगतो आणखी. खरं तर वंदन म्हणजे काय? वंदन या शब्दाचा अर्थ आहे नमन. बरोबर आहे की नाही? वंदन म्हणजे नमनच ना. किंवा महाराजांचा अभंग पाहणा भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग असं सांगितलं. भक्ती ते नमन. नमन करणं ही भक्ती सांगितली म्हणजेच वंदन. नमन. आता हे नमन म्हणजे काय? याचा दुसरा एक अर्थ मला सुद्धा न मन म्हणजे नमन. काय? न मन म्हणजे नमन. त्याला अमनस्क अवस्था म्हणतात किंवा उन्मनी म्हणावं योगशास्त्राच्या दृष्टीने. उन्मनी रामकृष्णांनी उन्मनी साधली. बरोबर आहे. रामकृष्ण हे उन्मनी ही अवस्था जरी योगदृष्टी योगशास्त्राचा हा शब्द असला तरी इथं लागू करण्याकरता ध्यान आधारा विचारा. मन मन म्हणून न राहणं. न मन न मन. आता मन मन म्हणूनच जर राहिलं नाही तर मनामध्ये अहंकार, मनामध्ये इच्छा, मनामध्ये काम, मनामध्ये क्रोध हे काही निर्माण होईल का? कारण मन म्हणून राहिलं नाही ना. मन जर असेल तर मग तिथं काम आला, क्रोध आला, लोभ आला, काय असेल ते सगळं आलं. पण जर मन न मन झालं म्हणजे उन्मनी अवस्था अमनस्क अवस्था झाली तर तिथे कशाला निर्माण? पण हे मन नमन होण्याकरता नमन हे गरजेचं आहे. मन नमन होण्याकरता नमन गरजेचं आहे. त्या जैन संप्रदायामध्ये एक कथा आली. आता हे जैन संप्रदाय हे पण तिकडूनच आले होते. पाचशे तत्वज्ञानातच आहे. जसं वेगवेगळे संप्रदाय आहेत की नाही. आता आपण वारकरी संप्रदायाचे साधक आहोत. वारकरी संप्रदायाचे आणि आपण एकनिष्ठ आहोत त्याचा प्रश्न नाही. पण त्याच्यामध्ये वेगवेगळे संप्रदायाचा अभ्यास आहे. मार्गशीर संप्रदाय आहे, जैन संप्रदाय आहे. तत्वज्ञानामध्ये जैन संप्रदायामध्ये कथा आलेली आहे. म्हणजे मला न मन नमन याच्याकरता सांगायचे. तू मन हे मीची करी याच्याकरता चाललंय. तू मन हे मीची करी. मी मन झाल्यानंतर तिथं उन्मनी अवस्था होते. कारण परमात्मा मन झाल्यानंतर आता मन म्हणून राहिलेलं नाही, तो परमात्मा झाला ना. जर मन हे मन म्हणून जर राहिलं असेल तर परमात्मा वेगळा आणि मन वेगळं झालं पुन्हा. आणि परमात्मा वेगळा आणि मन वेगळं झाला तर एक वेळी अवस्था कुठे झाली? सर्वत्र नमस्कारी. याच्यामध्ये उन्मनी अवस्था आहे. सर्वत्र नमस्कारी मग एकाते मध्ये एकाते. पुन्हा आपण ते भागवतातला श्लोक ऐकायला सर्व भूती शिव पश्चित भगवत भाव किंवा जे जे भेटे ते ते मानिले भगवंत अशी स्थिती येणं विष्णुमय जग अशा पद्धतीचा अवस्था निर्माण होणं ही नमन अवस्था आहे. माहेशियन आपल्या जैन संप्रदायामध्ये मामिया नावाचा एक विद्यार्थी होता. मला नमन सांगायचं होतं. मग हे संपून झालं. मामिया नावाचा एक विद्यार्थी होता आणि तो विद्यार्थी असा वेगवेगळ्या आश्रमामध्ये जायचा. त्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, जरा काही वेदशास्त्रांचा अभ्यास करावा अशी तळमळ, इच्छा, जिज्ञासा, मोक्ष वृत्तीचा होता मनाला. मोक्षेच्छिवान मोक्ष होत. अगदी मोक्ष वृत्ती त्याची, जिज्ञासू वृत्ती. तो आश्रम पण गमत अशी व्हायची की तो थोडासा गरिबी दारिद्र्य परिस्थितीतला असल्यामुळे
आणि फारसं त्याच्या कुणाशी ओळखी फार नसल्यामुळे कोणत्याही आश्रमामध्ये त्याला काही फारसा थारा देत नव्हते कोणी. म्हणजे प्रत्येक जण त्याला फार जवळ लावून द्यायचं नाही, जा नाही तर जा म्हणायचे, इतर तुझं काही उपयोग नाही, जा म्हणायचे. कारण त्याला कुठल्या गोष्टी फारशा माहिती नव्हत्या. फिरत फिरत असे अनेक ठिकाणी आश्रमामध्ये गेला पण कुणीच त्याला जवळ करून घेतलं नाही. या आश्रमामध्ये जावं, तिथून हटून लावले, दुसऱ्या आश्रमामध्ये जावं, तिसऱ्या आश्रमामध्ये जावं, असं फिरत 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 निघाला. शेवटी एका आश्रमामध्ये तो गेला. त्या आश्रमामध्ये त्या आश्रमाची जी गुरुजी होती त्या गुरुजींचं नाव होतं गुटी. हे जैन संप्रदायाची करत असल्यामुळे नावं सगळी तसलीच आहे बरं काय. मामिया नावाचा हा विद्यार्थी आणि ज्या गुरुंकडे गेलाय त्या गुरुंचं नाव होतं गुटी. त्या गुरुच्या आश्रमामध्ये गेला. तिथं विचारलं, मला थोडंसं काही अध्ययन करायचं, इथं राहायचंय, मला काही शिकायचंय विचारलं. गुरुजींनी सांगितलं इथं सगळं ठरलेलं आहे, इथं काही सगळे आता कोण इथं कुठे बसायचं काय बसायचं हे सगळं ठरलेलं आहे. तुला आता सध्या इथं कुठल्या या दालनामध्ये कुठेच जागा नाही, कुठेतरी मला जागा द्या, कुठेतरी मला जागा द्या. शेवटी गुरुजींनी काय केलं, पलीकडल्या दालनामध्ये जिथं स्वयंपाक वगैरे चालतो ना, ज्या विद्यार्थ्यांचा स्वयंपाक, तिथं त्याला जागा दिली. तिथं राहा म्हटले, इथं राहा तू इथंच बघ म्हणजे अगोदर सेवा कर, इथली सगळी सेवा कर, भांडी घासायची, ते आचार्याला खाली हाताखाली मदत करायची, प्रसंगी आपण स्वयंपाक करायचा, सगळी आपली कामं त्याच्याकडे दिली. तो बिचारा आपली ती कामं करायला काय आता आलोय ना आपण इथं आज्ञा पालन सेवा करायला, मग तो तिथे कामं करायला लागला. वेगवेगळ्या पद्धतीच्या कामं तो करायला लागला, सेवा करायला लागला. इकडे पाच चालायला लागले. एक नाही दोन नाही 12 वर्ष झालं हे चालू होतं. तिथे बाकीचे जे विद्यार्थी होते ना, म्हणजे जे काही असे शिकणारे ज्यांना कळत आहे असं म्हणजे कळत असलेले सगळे जे काय ते जेवढे जेवायला जायचे आणि त्यावेळेस मग तो मानवी सगळ्यांना वाढायचा, सगळी व्यवस्था करायचा. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना बरं वाटायची त्याची व्यवस्था वगैरे पाहून त्याचे बरं वाटायचे. पण त्याला ते हसायचे, कुठे टिंगल करायचे. ते म्हणजे काय आल्या तर फार सांगत होता, मला आपलं ज्ञान प्राप्त करून द्यायचं आहे, मला ते 4 वेळ शिकायचे, मला 6 शास्त्र पाहिजे, 18 पुराण पाहिजे. काय म्हटले तुझा उपयोग आहे का? इथं तो आता भांडी घासायचं काम करायला लागलाय म्हटले. फार मोठ्या मोठ्या गोष्टी आल्या तर बोलत होता, नाही सगळेच आले आले असं बोलतात म्हणले, आले आले असं सगळेच बोलतात म्हणले. आता काय विचारतो आल्या आल्या विद्यार्थी वेगळा असतो. संस्थेमध्ये पाठशाळेमध्ये आल्या आल्या विद्यार्थीची अवस्था वेगळी असते आणि 1-2 वर्षानंतर त्याचं वेगळंच असतं. म्हणजे मी पाठशाळेत राहिलो वगैरे म्हणून मी सांगतोय. आम्ही ज्यावेळेस पाठशाळेमध्ये होतो ना, जर नवीन विद्यार्थी आला आणि तो सगळं वेळ करायचा, विष्णू सहस्रनाम वेळ सगळं वेळ, आम्ही म्हणायचो आणखी मला चंद्रबाबूचं पाणी लागलं नाही म्हणून वेळ आपल्याला सगळे आपण एकाच वयाचे असल्यामुळे मला बोलायला अवघड झालं पाहिजे. आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये नवीन जर विद्यार्थी आला ते फार नवीन आलेल्या विद्यार्थ्यावर फार असर होतात. बघू कोण आहे, काय आहे, काय कुठून आले, काय करतोय, मग ते आल्या तो फारच नियम असते. तो घाबरून गेलेला असतो ना, त्याला काही माहिती नसतं, तो विचार घाबरून असतो. पण एका वर्षात तोही सगळं असतो आणि तोही आपल्याला मिसळतो. हे सगळे होतात मग पुन्हा भांडणं, मग पुन्हा सगळं चालतं. आता बहुतांशी तसं सगळं एकच नाव संस्था झाले आता निर्णय झाले. मी असताना टाळायचं सगळं. चला ते गुरुजींकडे तो मान्या स्वयंपाकाकडे असायचा आणि बाकीचे विद्यार्थी टिंगल करायचे सगळे. ते काय अरे काय तो असं म्हणत होता तसं म्हणत होता काही नाही, तो आपल्याला शांत बसायचा. 12 वर्ष झाली. 12 वर्ष माझं न मन हे चाललंय. 12 वर्षानंतर ज्यावेळेस गुरुजी ठरलेले होते त्यांना वाटायला लागलं आता आपलं काही खरं नाही, आता या आश्रमाची व्यवस्था काहीतरी जाताना लावून जाणं गरजेचं आहे, त्याची व्यवस्था लावणं गरजेचं आहे. कारण आपण ब्रह्मचारी आहे, आपलं कोणी नाही, पण हा आश्रम चालला पाहिजे ना, त्याची व्यवस्था काहीतरी लावली पाहिजे. म्हणून त्यांनी सगळ्या शिष्य परिवाराला एकत्रित केलं, सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं हे पहा आता माझं काही खरं नाही, मी काही थोड्या दिवसाचा पाहुणा राहिलेला आहे, पण या आश्रमाची व्यवस्था भविष्यामध्ये चालण्याकरता तुमच्यापैकी कोणावर तरी मला ही जबाबदारी सोपवायची आहे. पण मी कोणावर जबाबदारी सोपवली हा मोठा प्रश्न माझ्यापुढे. कारण त्याच्या ताकदीचा माणूस पाहिजे ना, एवढा मोठा आश्रमाचा आवाका चालवायचा असेल तर त्याच्या ताकदीचा माणूस पाहिजे. मी तुमची परीक्षा घेणार आहे. काही परीक्षा अवघड नाही. तिथं फळ आहे, आता बोर्ड होता फळ, आपल्या शाळेमधला फळा असतो ना तसा फळ आहे. तर तुमच्यापैकी कुणी एकाने उठावं आणि या फळावर एक चांगलं आपल्या 12 वर्षाच्या अभ्यासात शिकलेलं त्याच्यातलं एखादं सारग्रही असं एखादं वाक्य या फळावर लिहायचं. सारग्रही म्हणजे सगळं सांगत बसायचं नाही, काहीतरी सार. तुम्ही 12 वर्ष माझ्याजवळ शिकताय ना, सार कळणं फार हे अवघड असतं बघा. काय पसारा मानणं सोपं असतं,
पण त्या पसाऱ्यातून एखादी 6 गोष्ट आपल्याकडे आणणं अवघड असतं. फलकर्म संसार हे तर 6 वरवंत, पण आपली धडपड पसाऱ्याकडे, फलकर संसाराकडे का ताराकडे आहे? संसाराकडे धडपड चालली, ताराकडे नाही. 6 कशी दृष्टी, त्याला आपण ते राजवंशाची दृष्टी म्हणतो आपण, त्याला निरक्षरज्ञ आहे सांगितलेलं आहे. 6 करायला पाहिजे. याचं 6 तुम्ही एखादं वाक्य याच्यावर घ्या म्हटलंय. आता प्रश्न पडला कुणी लिहायचं? सगळे विद्यार्थी विचार करायला आपली काही ताकद नाही, आपल्याला काही 6 आणखी लक्षात आलं नाही. आणि जर आपण काही लिहिलं आणि ते जर चुकलं तर गुरुजींनी जर आपल्याला नापास म्हणून सांगितलं तर शेवटची जाता जाता त्यांच्या मुखातून आलेला नापास हे वाक्य आपल्याकरता शापच ठरेल की आयुष्यात आपण काही परत पुढे उदाहरण येईल का? नाही, कोणी भारत करेना. त्या विद्यार्थ्यामध्ये टोळे नावाचा एक विद्यार्थी होता. ते मी अगोदर सांगितलं हे संप्रदायाचे नाव आहे. टोळे नावाचा एक विद्यार्थी होता. त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं तूच बऱ्यापैकी आमच्या बरा आहे, कारण गुरुजी ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस तूच मान जास्त बोलत होता. म्हणजे त्यामुळे याला तुम्ही बोलायची ना असं का तुम्ही बोलवली तरच बोलतोय मला. तर तू जास्त पुढं सांगत होता, तू पुढं बोलत होता, प्रश्न उत्तर सांगत होता, तर त्यामुळे तूच काय असेल ते वाक्य त्याला धाडस केलं, खडून घेतला आणि फळ्यावर वाक्य लिहिलं. वाक्य असं लिहिलं, मन हा एक आरसा आहे. वाक्य लिहिलंय ना तारण लिहून. मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विचार विकारांची धूळ साठलेली आहे, ती धूळ पुसून टाकली पाहिजे. अशी 3 वाक्य म्हणजे तारण नेहमी लिहिलं. मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती धूळ पुसून टाकली पाहिजे. त्याचा अर्थ काय? मन हा आरसा आहे, सरळ आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठली, काम क्रोधाधिकारांची विकाराची धूळ साठली, ती धूळ पुसून टाकली पाहिजे. धूळ पुसून टाकली की काय झालं? तू म्हणजे मी तिकडे झालं ना, ती धूळ पुसून टाकली पाहिजे असं ते वाक्य होतं. सगळ्या विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटलं, काय वाक्य आहे, काय तारण लिहिणी, तर त्याच्यापुढे असू शकत नाही काही. 6 जे म्हणतात ना ते हेच आहे, याच्यापुढे दुसरं काही सार नाही. झालं सगळे शांत. गुटे नावाच्या गुरुजींनी सांगितलं आणखी कोणाला काही घ्यायचंय का, कोणाला काही सुचलं का? एकाने लिहिलं पण आणखी कोणाला काही वाटतंय का याच्यामध्ये काही? याकडे कुणीच नाही ना पुढे, कारण संपलं ना. आता काय आहे पुढं? तुझं मागणी होता ना कोणता आचार्याकडे असलेला स्वयंपाकघरात काम करणारा, भांडी घासणारा, तो काही नाही होता. मागे कधी तो पाठाला बसला नव्हता, काही नाही. फक्त रोज सकाळी उठलं की गुरुजींचं फक्त पाया पडायचा, एकदाच तो पाया पडायचा. दिवसभर त्याची गुरुजीची भेटही व्हायची नाही. फक्त गुरुजींच्या चरणावर एकदाच तो नमस्कार करायचा, बस, बाकी काही नाही. दिवसभर तो आपल्या कामात असायचा. एक पाठ शिकलेला नाही, काही नाही. गावासारखा काढली, काही त्याला माहित नसायचं. सगळी सेवेमध्ये त्याचं फक्त नमन करणं सकाळी एवढं त्याला माहिती. शेवटी तो मामिया कळला बसलेला, तो मामिया म्हटला मी येऊ काय? एक वाक्य सगळे हसायला लागले. अरे इथं काही जेवणाला वाढायचं नाही, म्हणजे किंवा स्वयंपाक करायचं नाही, भांडी घालायची नाही, तू येऊ का म्हणतो? तुला कळतं का हे वाक्य तरी वाचता येतंय का तुला? बरं वाचता आलं तरी या वाक्याचा अर्थ तरी तुला कळतोय का? तू आयुष्यभर 12 वर्ष भांडी घालायचं काम करतोय, तुला वाक्याचा बाकीचे बोलायला लागले तिकडे, बाकी अर्थ सुद्धा कळलं तरी तू म्हणायला लागला येऊ का? काय अडवा तडवा बोलायला लागले. गुरुजींनी सांगितलं लिहू का म्हणतोय ना, लिहूया पुढं. तो मागे आला. आता काय लिहिलं हे सगळ्यांना आश्चर्य, आणि त्या सगळ्यांना माहिती लिहिलं तरी या वाक्यात काय अर्थ नाही का? कारण इतकं वाक्य 6 दृष्टीने महत्वाचं झालंय. मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विचारांची धूळ टाकलेली आहे, ती धूळ पुसून टाकली पाहिजे. बस, याच्या पुढे काहीच नाही ना. तू म्हणे मी जी कधी झालं ना, बस याच्या पुढे काहीच नाही. सगळ्यांनी आपलं दुर्लक्ष केलं. तो आला, त्याने एक वाक्य लिहिलं. त्यांनी जे वाक्य लिहिलं ना ते वाक्य फारच सुंदर होतं. ते वाक्य असं होतं, जिथे मनच राहिले नाही तिथे आरसा कुठला आणि धूळ कुठली? बरं, तेवढंच वाक्य होतं. जिथं मनच राहिलं नाही तिथं आरसा कुठला आणि धूळ कुठला? बरं, एवढं वाक्य लिहिल्याबरोबर बाकीचे वाचणारे एवढे सतर्क झाले, कारण या वाक्याचं पुढलं वाक्य होतं ते, अहो मन असेल तर ते आरसा, ती धूळ आणि ती धूळ पुसणं आहे. मन असेल तर धूळ आणि धूळ पुसणं आहे. पण मनच नसेल तर मग कुठली धूळ आणि कुठलं पुसणं आलं? सगळे आश्चर्यचकित झाले. गुटेनी त्याच्याकडे अगदी चांगल्या ज्ञानदृष्टीने पाहिलं. सगळ्या शिष्य लोकांनी विचारलं, अरे हे इतकं सुंदर वाक्य 4 दृष्टीने तुला कळालं, तू तर एका पाठाला सुद्धा नव्हता, त्याचं तुझ्या लक्षात कसं काय आलं? हे अगदी बरोबर आहे. मनच राहिलं नाही
तर कुठली धूळ आणि कुठली विकार आणि कुठलं पुसणं आहे हे तुला जमलं कसं काय, मन राहिलं नाही अशी अवस्था तुझी झाली कशी काय. तो मला काही नाही, नमन केलं म्हणून ही अवस्था झाली. बरं, न मन म्हणून नमन हे आपल्याला सांगायचे आहे. वंदन भक्तीचा एक अर्थ, तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी, हा फार महत्वाचा आहे. सर्वत्र भूती भगवत भाव असं ठेवून केलेलं जे वंदन आहे ना, त्याला खरं ही वंदन नमस्कार केलेलं आहे ना, त्याला खरं वंदन भक्ती म्हटलं जातं. वंदन म्हटलं की संबंध हा पायाशी येतोय. बरोबर, वंदन भक्तीचा संबंध कशाशी येतोय, पायाशी येतोय. पायाशी संबंध आला, पायावर नमस्कार करणं, सतत चरणावर नमस्कार होतं. संत चरण, कितीतरी ठिकाणी चरण पाय शब्द आलाय. कारण मी पादसेवन भक्तीचा परवा दिवशी विचार मांडत असताना बोललोय आपल्याला एक सूत्र, उत्तम स्वरूप ही पादशब्देनं धन्यते, म्हणजे श्रेष्ठ माणसाचं स्वरूप हे त्याच्या पायाने व्यक्त केलं जातं. वंदन शब्दाचा वंदन भक्तीचा संबंध हा पायाशी येतो. किंवा आपण त्या रामायणातलं प्रसिद्ध वाक्य पहा, लक्ष्मणाच्या मुखातलं, नागम जानावी केविरे नागम जानावी कुंडले नुपुरे तभी जानावी नित्यम पादाभिवंदना, असं ते वाक्य आहे. लक्ष्मण रामाने विचारावर जे दागिने आहेत त्या विकेचे हे बघ ना ओळखू येतात का तुला, हे कानातले हे गळ्यातले केवळ कुंडल हे बघ ना ओळखू येतात का. लक्ष्मण एकही शब्द बोलायला तयार नाही. काय म्हणत नाही तू. रामाने जरा तिरस्कार केले, तर याला विरोध झालेला नव्हता. रामप्रभूंचा विरोध ते नारायणचं रामायण काळात फार गोड विस्ताराने सांगितले. प्रभू रामचंद्र विवाह आणि काय काय त्यांची अवस्था झाली. शेवटी का तू लक्ष देत नाही, का होय म्हणत नाही. मग लक्ष्मणाने सांगितलंय प्रभूंना, दादा नाम जानावी केवळे हे मी गळ्याचे हार जाणत नाही, नाम जानावी कुंडले हे कर्णाची कुंडल मी जाणत नाही. फक्त याच्यात ओळखी येतात ती मला नुपुर म्हणजे जोडवी. नुपुरे तोही जाणावे का, कारण रोज उठलो की सीतामाईच्या पायावर मी नमस्कार करत होतो, वंदन करत होतो. त्यामुळे मला फक्त जोडवी ओळखी येतात. नित्यम पादाभिवंदना, पायाचा आणि वंदन भक्तीचा जवळ, म्हणजे वंदन म्हटलं की पायाचा संबंध आला. या पायावर नतमस्तक झाल्यानंतर वंदन भक्तीतला पहिला महत्वाचा फायदा आहे निळ अहंकारित्व येणं. वंदन भक्तीतला फायदा काय, निळ अहंकारित्व वृत्ती प्राप्त होणं, ज्ञान प्राप्ती करिता अधिकार मिळणं आणि संत कृपेला प्राप्त होणं. हा जे वंदन भक्तीचे फायदे आहेत. का, पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जग एकमेका. मुक्ताबाईची नामदेवाची कथा सांगितली जाते ना, सगळेजण एकमेकाच्या पाया पडले. एकमेकाच्या म्हणजे नामोबा निवृत्तीनाथ दादा सगळे नामदेवांच्या पाया पडले, पण नामदेव कोणाच्याच पाया पडले नाही. पंढरपूरची ना तिकडे आमच्या बाबतीत बोलतोय, आमचं असं सगळं सगळे नामदेवांच्या पाया पडले, नामदेव कोणाच्याच पाया पडले नाही. मुक्ताबाईतून पडली नाही नामदेवांच्या पाया. नामदेवांच्या लक्षात आलं, नामदेवांनी सांगितलं मुखे पाया पडला नामदेव आहे, पंढरपुराचे पंढरपुराचे पाया पडला. ते म्हटले, मुक्ताबाईंनी सांगितलं तुम्ही सगळे पाया पडला पण ते कोणाच्याच पाया पडले नाहीत ना, मग कशाला आपण पाया पडायचं. मुक्ताबाई करत चांगल्या देवाला हात मिळाल्या निघूया म्हटली. 1400 वर्ष केलेल्या चांगल्या देवाला हात मिळाल्या निघूया असा शब्द मुक्ताबाईच्या मुखातला. तिथं नामदेव नाही म्हटलं, अजिबात नाही. नामदेवांनी सांगितलं तसं नाही, जरी तसं असलं तरी हे देवाच्या जवळच आहे. रोज देवांची यांची गाठ पडते. आपण कधीतरी आषाढी कार्तिकीला येतो, पण यांची मात्र रोज देवाची गाठ पडते असं नाही. मग ते मुक्ताबाईचे कडक शब्द आहे, अखंड दयाला देवाचा केला काय अहंकार केला नाही, असे कडक शब्द आहे. अखंड देवाला दयाचा केला. बस नवभक्तीमध्ये निरअहंकारित्व व्हावं लागतं, किंवा नवभक्ती म्हटलं की अहंकार निघून जाणं. म्हणजे आपला मुद्दा काय चाललाय, वंदन या शब्दाचा विचार मांडत असताना इतर निरअहंकारित्व होतंय, ज्ञान प्राप्ती करता अधिकार प्राप्त होतो आणि संत महात्म्यांच्या कृपेला पात्र होण्यापूर्ती अशी ताकद या वंदन भक्तीमध्ये तयार होते. वंदन भक्तीचा आणखी एक विचार तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलेला आहे. नम्र झाला होता ते कोंडिले अनंता, असा विचार मांडलेला आहे. ते कोंडिले अनंता ही स्थिती फक्त नम्र झाला होता याच्यातच होऊ शकते. सातवीला हरिजी होते मंदिर पण कशा करता नम्र झाला होता. सर्वत्र परमात्मा आहे अशी स्थिती होऊन जो नम्र झालेला आहे, अंतःकरणाची नम्र भावना ही या भूमिकेमध्ये आपल्याला प्राप्त होत असते. आता विचार आपल्याला वंदन भक्तीच्या माध्यमातून करता येतो. वंदन भक्तीमध्ये
4 पद्धतीचे आणखी फायदे सांगितलेले आहेत. वंदन भक्तीमध्ये आयुष्य प्राप्ती होते. नमस्कार मंगल असा विचार केला शास्त्रांनी, किंवा आपल्याला 3 मंगल रोजच आपण ऐकतो ना, आशीर्वाद रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि वस्तू रूप मंगल. नमस्कार रूप मंगलामध्ये काय काय होतं? आयुष्य प्राप्ती, यश प्राप्ती, बल प्राप्ती आणि विद्या प्राप्ती या 4 गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्राची प्रसिद्ध कथा आहे आयुष्य प्राप्ती करता. ज्यावेळेस सुरू करू का, अर्जुनाने विचारलं धर्मराजाला, सुरू करू का? आता सगळे शंख वगैरे वाचले, पहिला अध्याय वाचलाय आपण सगळ्यांनी, सुरू करू का? धर्मराजांनी सांगितलं थांबा. धर्मराजा खाली उतरले, कारण ज्यांच्या बरोबर लढायचे ते कृपाचारी, द्रोणाचारी, भीष्माचारी होते. खाली उतरले, मध्यभागी आले आणि सगळ्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर भीष्माचारी, कृपाचारी, द्रोणाचारी यांच्या मुखातून सहज आशीर्वाद आला. काय? विजयी भव. काय झालं? यश प्राप्ती. यांनी काय झालं? यश प्राप्ती. सच्चिदानंद बाबांची बायको सती जायच्या अगोदर, मला चरित्र झालंय आपलं, सती जायच्या अगोदर ज्ञानोबाईंच्या पाया पडली. म्हणून काय झालं? आयुष्य प्राप्ती. हे नमस्कार मंगल नमस्कारामध्ये हे माहिती आहे. आयुष्य प्राप्ती, यश प्राप्ती, बल प्राप्ती. आपण नेहमी हनुमंतरायचं उदाहरण घेतोच ना, कधीही जायचं उड्डाण मारायचं झालं तरी अगोदर काय केलं? वंदन केलं की नाही? मन उड्डाण आहे. बल प्राप्ती, विद्या प्राप्ती, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जर केला, वंदन प्राप्तीचे हे फायदे सगळे सांगितले. वंदन हे देवाच्या पायावर किंवा संतांच्या पायावर हे माणसाच्या जीवनाचं वंदन असावं. वंदन भक्ती देवाच्या संबंधाने, संतांच्या संबंधाने असावी. किंवा आपण प्रसिद्ध तुकाराम महाराजांचा आपण नेहमी म्हणतो, काय? धन्य काळ संत वेठी पायी मिठी पडतो, पायी मिठी पडतो, मिठी पायी पडतो. काय झालं? मिठी पडल्यामुळे गाठी येते नाही, संधी आधी सुटली गाठी, झाडं पोटी शीतळ. मी कीर्तनात नेहमी सांगत असतो, गाठी केंद्रामध्ये गाठी. गाठी कोणती? गाठीची मी सोपी व्याख्या करतो बरं का, मी केलेली, तयार केलेली व्याख्या आहे ते. गाठ्याची नाही, माथ्याची माझ्या सोपी व्याख्या आहे. 2 स्वतंत्र असलेल्या वस्तू बळजबरीने एकत्रित आणून पारतंत्र्यात टाकायचं, त्याचं नाव गाठ. कळलं का? 2 स्वतंत्र असलेल्या वस्तू बळजबरीने एकत्रित करायचं, पारतंत्र्यात टाकायचं, त्याचं नाव लग्न. बाकी काय म्हणजे कळत नव्हतं काय? लग्नाचं गाठी आम्ही सांगितल्या, आम्ही गाठ, तिलाची गाठ, विकाराची गाठ, लग्नाची गाठ, संशयाची गाठ, प्रारब्धाची गाठ. आमच्याकडे इकडं खाली मराठवाड्याच्या आपण मराठवाड्याचे बऱ्यापैकी असल्यामुळे आपल्याला ते शब्द आहे बघा, ते काय आतल्या गाठीचं म्हणतात. काही माणसं बसले ना, काय ते बोलतच नाही, काही नाही मला ते आतल्या गाठीचं आहे. मला असं वाटायला मला कुठल्या तरी डॉक्टरला म्हणावं 1 लाख रुपये देतो, म्हणजे आपली गाठ सोडून दे. सापडत नाही, पण हे गाठी कोणती असतो? तुका म्हणजे सोडल्या दिली, बस दिली मिठी पायाची. पायाची आलं ना, इथं वंदन भक्तीचा पुन्हा संबंध आला. पायी मिठी पडवितो, संतांच्या पायावर, देवाच्या पायावर, देवाच्या पायावर जा. किंवा वंदन आता एक अर्थ आणखीन एक धावता, आता एकच अर्थ सांगतो. वंदन भक्तीचा आणखीन एक अर्थ आहे शरणागती. वंदन म्हणजे काय? शरणागती. जो मन होय अनन्य शरण त्याचे निवारे, अनन्य चिंततो आम्ही जनापती उपासते. बस शरणागता शरण्य असं सांगितलं ना, तर शरण वंदन भक्तीचा म्हणून शरणागती येतो. त्या शरणागतीचे 6 प्रकार सांगितले. अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जनम, रक्षसी इति विश्वासः, भोक्तृत्वे वर्तम, आत्मनिक्षेप, कार्पण्य, शरविदा, शरणागती असं सूत्र सांगितलेलं आहे. तर ते 6 प्रकार वेगवेगळे विचाराने करायला लागतील. वंदन म्हटलं की शरणागती आली. आणि सगळ्यात महत्वाचा एक शेवटचा विषय असा आहे, जिथं आम्ही वंदन करतो, नमन करतो ना, त्याला तत्स्वरूपाला आम्ही प्राप्त होतो. वंदनामध्ये ज्याला वंदन करतोय त्या वंदन स्वरूपाला, त्या तत्स्वरूपाला आम्ही वंदनामध्ये ताकद काय? वंदन भक्तीतलं सगळ्यात तर तसं बघायला गेलं तर नमस्कार हा एक आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. कसंही बघा तुम्ही, आपण घरामध्ये मोठी माणसं आली की आपण काय करतो? लगेच नमस्कार. किंवा आपण एकमेकाला साधक, आपण सगळे एकमेकाला भेटलो की आपण काय करतो? नमस्कार. एवढंच नाही की म्हणजे इतकं नमस्काराची आपल्याला सवय आहे. एसटी मध्ये प्रवासाला निघालो आपण आणि संध्याकाळच्या वेळेला 6-7 वाजता जर त्या ड्रायव्हरनी लाईट लावली तरी आपण एसटी काय करतो? नमस्कार. किती म्हणजे नमस्कार असं नाही, आपल्याला किती संबंध होत आहे. वंदन भक्ती ही आपली रोजची आहे. अक्रूराची वंदन भक्ती तर माहितीच आहे. तिथल्या त्या पाऊल खुणांना त्यांनी नमस्कार केला म्हणून भागवत वंदन आले ना, मी कदा वाजत नाही, पण माहिती आहे आपल्याला तत्स्वरूपाला प्राप्त होणं
हा वंदन भक्तीचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. कानोपात्रीची कथा या संबंधाने सगळ्यांनी ऐकलेली आहे. कानोपात्रीला ज्यावेळेस बिदरच्या वाक्याने घेऊन जायचं ठरवलं आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काय तुझी अपेक्षा म्हटल्यानंतर ती म्हणली काही नाही, मला फक्त आतमध्ये एकदा जाऊन त्याच्या पाया पडायचे, बाकी काहीच नाही. आतमध्ये गेले आणि कानोपात्रीचे शब्द आहेत पांडुरंगाला, तेव्हा ते बिदरचा वाक्य मला ओढून घेऊन चाललाय, त्याच्यामध्ये मला काही दोष नाही त्याचा, मला दोष नाही, त्यांनी माझ्या अंगाला हात लावून तो आता ओढीत घेऊन निघालाय, त्याच्यात मला दोष नाही. का? कारण आम्ही आमचा निरंतर कुणासमोर टाकलेला असेल तर त्या देहाच्या संबंधाने आम्हाला झालेली जी काही कलंक आहे ते आमचे नाही, सगळे कलंक तुलाही दोषे, तुला एक ते कलंक. आणि असं म्हणून कानोपात्रा चरणावर नतमस्तक झाल्याबरोबर मग त्याच्यातला आपलं ते चैतन्य निघालं बाजूला आणि ते कानोपात्रेच्या अंतःकरणामधलं चैतन्य, परमात्म चैतन्य हे एकोणपतीला प्राप्त झाले आणि तो दिवसता पलीकडे पडला, त्याच्यावरचे कानोपात्रेचं झाड आपण मंदिरामध्ये दर्शन घेतो. अशी कथा प्रसिद्ध आहे. आपला विषय काय? वंदन भक्तीमध्ये स्वरूपाला प्राप्त होतं, वंदन भक्तीमध्ये ज्ञान स्वरूपाला प्राप्त होतं, वंदन भक्तीमध्ये वंदन हे कर्म आहे, वंदन ही भक्ती आहे आणि वंदन हे ज्ञान आहे. बरं, पाया पडलं कर्म आहे, अंतःकरणामध्ये भाव निर्माण होणं ही भक्ती आहे आणि पाया पडलं की तर स्वरूपाला प्राप्त होणं हे ज्ञान आहे. कर्म, ज्ञान आणि भक्ती या तिन्हीचाही समन्वय या वंदन भक्तीमध्ये आहे. अशी ही वंदन भक्ती श्रेष्ठ आहे. वंदन भक्तीनंतर जी पुढली भक्ती येणार आहे ती दास्य भक्ती आहे. म्हणून याच्यामध्ये दास कोणाला म्हणायचं, दासाचे कोणकोणते प्रकार आहे आणि दास्य भक्ती कुणी केली आणि कोणाचा उद्धार झाला त्याचा विचार आपण उद्याच्या प्रवचनामध्ये उद्या संध्याकाळी 6:30 वाजता.